नमस्कार, श्री पूर्वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज सोलापूर या ठिकाणी संघर्ष होता। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। तर आपण पाहू शकतोय छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये हे गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी दिसून येते। तर या ठिकाणी काही सकल मराठा समाजाचे समन्वयक आपल्याबरोबर जोडलेले गेले आहेत। यांच्याकडून आपण समाजाच्या भावना जाणून घेऊयात। जय शिवराय। जय शिवराय। आज संघर्ष होता। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य दिव्य अशी शांतता रॅलीचं आयोजन या सोलापूरमध्ये सकल मराठा समाज सोलापूर यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तर तुम्ही आपलं गाव कुठलं? मी माळशिरस तालुक्यातून आलो। लवंग गाव आहे, माळशिरस तालुक्यातील लवंग गाव। इथं येण्यामागची आपली भावना काय? जे मराठा समाज आत्तापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून किंवा असं वर्षानुवर्षाचं शेकडो वर्षापासून जो ह्याच्या शासकीय सुविधापासून आरक्षणापासून जो वंचित आहे, जे आज जो वंचित समाज आहे त्या समाजाला न्याय मिळून आमचे जे लेकरं बाळ आहेत, लहान मुलं आहेत, या जे गोष्ट बघा, हा 3.5 वर्षाचा मुलगा आहे, हा 3.5 वर्षाचा मुलगा आहे। या 3.5 वर्षाच्या मुलाच्या भवितव्यासाठी माननीय मनोजदादांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहायचं असं आम्ही मराठा समाजाने ठरवलेलं आहे। आणि जीव गेला तर चालेल, पण मनोजदादाच्या पाठीमागून हटणार नाही अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आज आम्ही घरातून बाहेर पडलोय। या लहान मुलांच्या शिवाजी महाराज की जय। आज या लवंगावचे सकल मराठा समाजाच्या समन्वयक त्यांनी सांगितलं की आमच्या या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आज आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे। अक्षरशः स्वतःचा जीव जरी गेला तरी पण बेहत्तर, पण मनोजदादाचा पाठिंबा आपण सोडणार नाही असंही या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आणखीन या ठिकाणी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय भावना आहेत आपल्या। आज आम्ही माढा तालुक्यातून माढा शहरामधून आलेलो आहे। आमचा आज पूर्ण माढा तालुक्यातून 50,000 गाड्या आलेल्या आहेत, कारण मनोजदादाचा जे आज लढा चालू आहे, हा 40 वर्ष झालं मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे। कुठेतरी अंतिम टप्प्यात मनोजदादामुळं आज आमचे इथं कुणबी दाखले निघायला लागलेले आहेत। ज्या कुणबी दाखल्यामुळं आज आमच्या गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागलेलं आहे। आणि जे मनोजदादामध्ये सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करावा, म्हणजे जो राहिलेला गरीब आहे आमचा, तो गरिबांना न्याय मिळाला जाईल मनोजदादाच्या मार्फत। त्याच्यासाठी एवढ्या ताकदीने आमचा मराठा समाज, आणि किती पण वाजू द्या, सकाळी 5:05 आला तरी एकही मराठा इथून हलणार नाही, आम्ही एवढं बोलतो। म्हणजे प्रशासनाने सगळे सोयरे कायदा हा अध्यादेश करावा, त्यासाठी मनोजदादाला या ठिकाणी या ठिकाणी अगदी पहाट जरी झाली तरी हा मराठा समाज या ठिकाणी हलणार नाही असं या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आज माढा तालुका असेल, माळशिरस तालुका असेल, अशा अनेक इतर तालुक्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी आलेला आपण पाहतोय। आरक्षणाच्या हक्काचं, आरक्षणाच्या हक्काचं छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार। घाटणे आज या ठिकाणी येण्यामागच्या आपल्या भावना काय? जास्त बोलता येत नाही असं। बरं, ठीक आहे, याच काढगी बाया, कुठलं गाव आहे? माझं नाव सोलापूर प्रॉपरच आहे। मी प्रॉपर सोलापूर। हा। काय नाव आहे? स्वराज्य ज्ञानेश्वर सुरवसे। स्वराज ज्ञानेश्वर सुरवसे। आज या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचे शांतता रॅलीचं आयोजन सोलापूरमधूनच केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरमधूनच सुरुवात झाली आहे। काय भावना आहेत आपल्या? प्रथम मनोजदादा जरांगे यांचा आभार। आमच्या मनावर हे कर्ज असल्यासारखं आहे, कारण ते माझ्यासाठी लढालेत, आपल्यासाठी नाही माझ्यासाठी लढालेत। आता मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला आहे, मग मला EWS आरक्षणाच्या मुद्द्यामुळं मला रद्द करण्यात आलं।
EWSची आता मग मी फी 7,650 रुपये भरली आणि माझ्या मित्रांनी 4,750 रुपये भरली. मग ते 3,000 वरचे मला एक्स्ट्रा द्यावं लागले. माझा बाप पैसे देताना माझ्या बापाचं तोंड किती बारीक होते ती मला माहीत आहे. त्यासाठी मनोजदादा जरांगे झटालेत. तर त्यासाठी माझा फुल पाठिंबा आहे मनोज जरांगेचा पाठिंबा. म्हणजे असं शिक्षणामध्ये असे ज्या फीमध्ये जी तफावत आहे ही अतिशय मोठ्या प्रमाणात तफावत आहे. तर आता जे आपल्यापुढं एक विद्यार्थी आहे त्याने आपल्याला सांगितलं की एका आरक्षणामधील विद्यार्थ्याला 4,000 रुपये फी भरावी लागते आणि हो जसा आपला ओपनमधला विद्यार्थी आहे त्याला 7,000 रुपये फी भरावं लागते. तर 3,000 रुपये फीमध्ये तफावत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे. यासाठी आज संपूर्ण मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत ते आज मैदानात उतरलेले आपण पाहतोय. कुठला आहे गाव? लवंग गावचं माळशिरस तालुका. माळशिरस तालुक्यात लवंग. आज या ठिकाणी एवढ्या लांबून आपण माळशिरस तालुक्यातून सोलापूर या ठिकाणी दाखल झालात. आज या ठिकाणी येण्यामागचं आपले म्हणजे काय भावना आहेत? जरांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी आमच्या सहकुटुंब सहपरिवार आम्ही आलेलो आहोत. म्हणजे सहकुटुंब सहपरिवार आलात आणि स्वखर्चाने आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं असेल, आंतरवली सराठी असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, सगळ्या ठिकाणी आम्ही जातो. आणि आमच्या घरातून सगळ्याचा सपोर्ट आहे. कामधंदा सगळा सोडून जावा, पण आधी आपल्या लेकरांसाठी साहेबांना साथ द्यायसाठी जावं. म्हणजे आपण पाहतोय की आजच्या एका दिवसासाठी आपण आपले संपूर्ण कामे थांबवावीत आणि आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपण आज रस्त्यावर उतरणं ही काळाची गरज आहे असं या ठिकाणी या लवंगगावचे एक सकल मराठा समाजाचे व्यक्ती याकडे सांगतायत. मनोजदादा जरांगे पाटील, एक मिनिट बाबा तुमच्याकडे येतोय. आज आपण या बाबांकडून आपण आज मत जाणून घेऊयात. काय भावना आहेत बाबा? 3 नागपूरवाल्यांनी मराठ्यांचा खेळ लावलाय. 3 नागपूरवाल्यांनी? हा, 3 नागपूरवाल्यांनी. त्यात देवेंद्र फडणवीस मेन आहे. अच्छा, म्हणजे देवेंद्र फडणवीस यामध्ये मेन आहे. हा, मराठा ही लढवई जात आहे. आणि एक आरक्षण काय बाबासाहेबांनी यांना 10 वर्षाचं दिलेलं आहे. काय यांच्या बापाची मक्तेदारी नाही, यांच्या बापाची मक्तेदारी नाही. मामा का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले काय ये आरक्षणाचा? बरोबर. हा, बिगर कष्टाचं खायला सोकलेली आहे ती. कष्ट नको आहे फुकट. आणि ह्या तर सरकारनं आता नुसती खिरापत वाटायला सुरुवात केली आहे. आता ज्या बाबांनी सांगितलं की या सरकारने ज्या योजना आणल्या त्या योजनाच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात खिरापत वाटण्याचं काम चालू केलेलं आहे. हो, ज्यांना गरज आहे त्यांना जरूर द्या. म्हणजे यांचं सांगणं आहे की गरजवंताला आरक्षण हे भेटलंच पाहिजे, परंतु ज्या लोकांना आरक्षणाची गरज नाही अशा लोकांना आरक्षण मिळायला नको आहे असं यांच्या ठिकाणी भावना आहेत. 1,000 मराठ्यांनी आत्महत्या केली. 1,000 ओबीसीतल्या आणि कुठल्याही मागासलेल्या जातीनं अजून आत्महत्या केली नाही. म्हणजे 1,000 मराठ्यांनी या ठिकाणी चोकलेले आहेत. 1,000 मराठ्यांनी या ठिकाणी आत्महत्या आता एकूण महाराष्ट्रात शेतकरी आले, मराठी आले, सगळे आले त्यात. तर 1,000 मराठा आणि शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या असं यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. तर प्रशासनाने या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन या मराठा समाजाला आरक्षण देण्याची व्यवस्था करावी असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. शेवट या देशात रक्तहीन क्रांतीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. जर मराठ्यांना मूल्य पायदळी तुडवलेले आहेत. एकही नीतिमूल्य या भारतात शिल्लक नाही. एक कुणीही मरायला तयार नाही, फक्त आयतं गठळ उचलून खायला तयार आहे. या ठिकाणी रक्तबंबाळ होण्याची या ठिकाणी सकल मराठा समाजाची या ठिकाणी तयारी दाखवत आहेत. म्हणजे आपण जाणू शकतो की हा लढा आज कुठल्या टोकाला जाऊन पोचलेला आहे. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती आहे की ती त्या प्रशासनाने त्वरित जे जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात. नाहीतर या ठिकाणची जी आपल्या सुव्यवस्था आहे ती बिघडण्याची शक्यता आहे आणि तो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आहे तो लवकरात लवकर लागू करावा असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आज या ठिकाणी एक लहानशी बालका याही आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. आपण विचारूया, काय नाव बाळ? माझं नाव पूजा दत्तात्रय पवार, अंकोलीहून आली मी. सगळे सोयरे आरक्षण पाहिजे आम्हाला. संघर्ष योद्धाला आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत. आम्हाला सगळे सोयरे आरक्षण पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथनं जाणारच नाहोत. अच्छा, सगळे सोयरे अध्यादेश हा निघावा अशी या लहान मुलीची भावना आहेत. आणि जोपर्यंत सगळे सोयरे अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं या ठिकाणी. कितवीला आहे बाळा?
7वीला. इयत्ता 7वीमध्ये शिकणारी ही मुलगी आहे. तर आज एवढ्या लहान बालकालाही समजतंय की आरक्षणाची गरज काय आहे, आरक्षण कशासाठी पाहिजे. या ठिकाणी आज एवढी लहान मुलगी आज सोलापूर या ठिकाणी दाखल झालेली आहे, अंकोलीमधून आली आहे. हॅलो, आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय बसत नाही आणि आम्ही मनोज दादाच्या पाठीमागं आहे. वेळ पडली तर मुंबईला जाऊ आणि वेळ पडली तर त्या ह्याच्यावर जाऊ, सागर बंगल्यावर जाऊ, पण आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. आता म्हणजे आता तुम्ही शेवटचा निर्णय घेतला की आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. हां, आणि जरांगे पाटील म्हणते तर तसंच कुणाला उभं केलं त्याला मत द्या म्हणलं त्यालाच मत द्यायचं. आत्तापर्यंत त्यांचंच ऐकत आलं आणि इथून आरक्षण मिळस तर बी त्यांचंच ऐकणार आहोत. अच्छा, म्हणजे जरांगे पाटलांनी जर या आताचा येणाऱ्या विधानसभेला उमेदवार दिले तर आपण जो त्यांना जे सांगचाल त्या उमेदवाराला मतदान करा. हां, त्यांनी उमेदवार दिले त्या मतदान त्या उमेदवारालाच करणार आहे. आम्ही सगळी मराठी आणि एकी करूनच पाडणार आहे. कसं मत ही आरक्षण देत नाही ती बघायचं आहे आम्हाला. आता ज्या ताईने सांगितलं की मनोजदादा जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आपण मतदान करून आमचा मराठा समाजाचा उमेदवार हा निवडून आणणार असंही त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केला. हा लहान विद्यार्थी आपल्याबरोबर आहे, त्याच्याकडून जाणून घेऊया तो आज या ठिकाणी कशासाठी आला आहे. मनोज जरांगे पाटील साहेब हे दैवत आहे, त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. गाव कुठला आहे बाळा? लवंग. आणि कितवीला आहे तू? 8वी. इयत्ता 8वीमध्ये शिकणारा हा विद्यार्थी आहे. लवंग माळशिरस तालुक्यातील लवंग या गावावरून या ठिकाणी आज सोलापूर या ठिकाणी आलेला आहे. तर मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी हा या ठिकाणी आलेला आहे असंही यांनी सांगितलेलं आहे. आरक्षणाविषयी काय भावना? काही नाही, आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि तो यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि असंही या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी सकल मराठा समाज हा आज रस्त्यावर उतरलेला आपण पाहतोय. अतिशय भरगच्च अशा पद्धतीनं या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी गर्दी झालेली पाहतोय आपण. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी आत्ता वाजलेत 1:15 वाजले. या टायमिंगलाच या ठिकाणी उभं राहायला जागा नाही हे आपण पाहतोय. अजून मनोजदादा जरांगे पाटील आलेले नाहीत. गाव कुठलं मावशी? अंकोली. काय भावना आहेत आपल्या? आमची भावना या सरकारनं सगळ्या जनतेला मराठ्याला वेडं केलंय. फक्त मराठ्यानो जागा वा जागा. मराठी बांधवांना माझी हीच विनंती आहे. जरांगे पाटील म्हणजे जरांगे पाटील नव्हे तर आपल्याला आज साक्षात शिवराय आपल्याला आपल्या मागं पाठीशी हात घेऊन आलेले आहेत. तर त्यांना सगळ्यांनी विनंती आहे माझी, सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. मराठ्याला आरक्षणच मिळावं हीच माझी भूमिका आहे. म्हणजे जरांगे पाटील हे सकल मराठा समाजांचे देव आहेत असं यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सकल मराठा समाजाने सर्वांनी त्यांना साथ द्यावी असं या ताईने सांगितलं. आणखीन एक ताई आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांच्या भावना आरक्षणाविषयी काय आहेत. कुठलं गाव ताई? मोहोळ. या मोहोळ तालुक्यातील या ताई आहेत. काय आपल्या आरक्षणाविषयी काय भावना? आज आमची मुले 12वी 15वी करून घरात आहेत, ग्रॅज्युएशन होऊन घरात आहे. ती आज आमची मुलं रोडवर आहे. ती शिकवून एवढं आमच्या मुलांना काहीतरी भेटलं पाहिजे आरक्षण. आज आमच्या भविष्याचंही झाले पण मुलांचे चांगलं व्हावं. दादांची बी विषय, दादांनी 15 दिवस महिना उपोषण केलेलं आहे. दादांचे चांगले आहे कर्तव्य. दादा आमचे साक्षांत विठ्ठल आहेत. दादांना सर्वांचा पाठिंबा आहे. दादांना सर्व मराठ्याची मुलं आहेत ती सगळे त्यांची लेकरं आहेत. दादांचा असंच आमची विनंती आहे की दादांनी सगळ्यांनी आपल्या मराठ्यांनी सगळ्यांनी आपल्या पाठीशी उभं राहावं, खंबीरपणे उभे राहून आरक्षण घ्यावे अशी माझी विनंती आहे. की आता ज्या ताईने सांगितलं की माझं स्वतःचं आयुष्य आरक्षण असल्यामुळं असंच गेलेलं आहे, पण माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आज या ठिकाणी त्या स्वतः रणांगणामध्ये उतरलेले आपण पाहतोय आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असंही ते सांगतायत. या आपण अजून पाहू शकतो या ठिकाणी